हे ग्लोबल वॉर्मिंग तुमच्यामुळे झालेलं आहे माहिती आहे. ग्लोबल वॉर्मिंग. ग्लोबल वॉर्मिंग माझ्यामुळे म्हणजे काय मी काय सगळी झाडं नष्ट केली तुम्ही सगळी. हो गपरे हो गपरे खाली काय बघता इकडे. कारभारी मी जाते माहेराला हो. प्रभाकर मोरे आणि ध प्रभाकर मोरे असा इतका प्रवास पूर्ण झाल्याचं प्रभाकर मोरेंना वाटतं का? ॲटिट्यूड अजून का दिसत नाही तुझ्यात? म्हणजे माझी मुलगी जन्माला आली निमोनियासारखं काहीतरी थोडंसं झालं. केम हॉस्पिटलला मी होतो तिला घेऊन हॉस्पिटलला. ते सकाळी गेली आणि आम्हीपासून तिचा प्रयोग होता दुपारी. बापरे. आम्ही अजून हाती आयफोन का नाही? बरोबर. गाडी तू वॅगनारच वापरतोयस. नाही अजून डोंबिवली सोडली नाही. नाही काय माहिती का कोकणात मध्ये काय माहिती कोकणातल्या माणसाला ना आत्ता लोक थोडी पैशाच्या मागे आहेत. पण पूर्वी कोकणातला माणूस कधीच पैशाच्या मागे नाही. पहिल्यांदा विमानात प्रभाकर मोरे केव्हा बसले? मी मंडळी नमस्कार, मी विशाल परदेशी आणि या विशेष भागात आपलं सगळ्यांचं स्वागत. चला आजच्या ब्रॉडकास्टमध्ये माझ्याबरोबर आहे अत्यंत देखणा, त्याच्या कामाने देखणा, त्याच्या विनोदाने देखणा, त्याच्यात असणारा हजरजबाबीपणा त्यात तो अत्यंत देखणा आहे असा देखणा प्रभाकर मोरे आपल्याबरोबर आहे. प्रभाकर दादा तुझं स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत. बरं, स्वागत या अर्थाने मी कडक केलं नाही कारण तू आपला आहे. बरोबर. ती काय फक्त औपचारिकता पाळलेली आहे. पण मंडळी अनौपचारिकपणे ज्यांनी आपल्या हृदयात त्यांच्या विरोधाच्या बळावरती त्यांच्या भूमिकांच्या माध्यमातून शिरकाव केलेला आहे, जागा मिळवलेली आहे, असा प्रभाकर मोरे आपल्याबरोबर आहे. पहिला थेट प्रश्न, पण त्यापूर्वी अर्थात आता प्रभादादाला शालूच्या गाण्यात तर आपण नेहमीच ऐकलेलं आहे, पण मला असं वाटतं आता प्रभादादाला त्या पलीकडे जाऊन वेगळ्या गाण्याला घेऊन भेटणं फार आवश्यक आहे. गाणं म्हणजे आता कोकणातला असल्यामुळे अशा विविध लोककला जी आहे कोकणातली नमन कला, विविध गाणी आता स्किटच्या माध्यमातून मी बोलत असतो. शालू तर अगदी प्रसिद्ध झालेलं ऐकलं मी. आता एक अजून म्हणजे फार गंमत आहे गाण्यामध्ये. कोकणातल्या गाण्यामध्ये गंमत अशी आहे की त्यातले शब्द बघा, त्यातली त्या भाषेतली गंमत बघा. म्हणजे आता जस्ट मी बऱ्यापैकी आता एक गाणं म्हणतो, कारभारी मी जाते माहेराला हो, कारभारी मी जाते माहेराला हो. म्हणजे बायको नवऱ्याला म्हणते कारभारी मी जाते माहेराला. कारभारी मी जाते माहेराला हो, कारभारी मी जाते माहेराला हो. कारभारी वाटेवरी काजू, कारभारी वाटेवरी काजू, कारभारी बघून किती मी लाजू हो, कारभारी बघून किती मी लाजू हो. म्हणजे मुळात काय आहे, त्या रस्त्याला ज्या सगळी झाडं आहेत, पंढरपूरची वारी चालले, त्या प्रत्येक ह्याचं वर्णन करत ती आपल्या माहेरी जात असते. आणि ती फार त्या गाण्यातला हा फार गोडवा. अशा असंख्य गाणी आहेत कोकणामधल्या नमनमधली किंवा गौरी गणपतीमधली असतील किंवा आपण शेती वगैरे लावण्याचे जेव्हा असतात नाही का, तिकडे सुद्धा त्या पद्धतीत गाणी वेगवेगळ्या पद्धतीची असतात, ती फार अगदी असतात. म्हणजे गाणं काय अर्थबिर्थ कितपत असं मला माहिती नाही. एक वाटण जातो भोई, त्याच्या खांद्यावरी काय सयबाई, त्याच्या खांद्यावरी सर्प, त्याच्या खांद्यावरी सर्प सयबाई. म्हणजे ना मुळात ना असं मन रमून जातं त्या कोकणातल्या गाण्यामध्ये. मला ती फार आवड आहे. म्हणजे मी त्या कल्चरमध्ये वावरलोय, त्याच्यामुळे त्या नसा नसात त्या सगळ्या गोष्टी भरलेल्या आहेत. पण असं मुंबईत येऊन तू तुझ्या गावाला विसरला काय? मातीला धरून कधीच नाही विसरलो, कधीच नाही. म्हणजे आणि कोणी तसं कुणी आपल्या खेडेगावातल्या, आपण ज्या गावात जन्माला येतो, आपल्या ज्या भूमीतली माती आपण कधीच विसरायची पण नसते. काय ज्या मातीतून आपण येतो, ज्या मातीने आपल्याला दिलं आहे, म्हणजे आपला जन्म तिकडे झाला आहे, आपल्याला तिकडचे सगळे नाती गोती, सगळे सोयरे, आई वडील, सगळी जी माणसं असतात ती सगळी रक्ताची असतात. बरोबर. त्यांना विसरून कसं चालेल? ती माती विसरून देत नाही. आणि कोकण न विसरण्यासारखं आहे ना. कोकण असं आहे की कोकण कोणालाही आवडेल. आज नारळी भोपळीच्या बागा, हापूस, आंबे, काजू, हा म्हणजे समुद्र. कसं कोणाला वाटतं झालं रिटायरमेंटचं आयुष्य खरं, एक छान पैकी तिथं आसपास घर घ्यायचं. आणि मी माझं स्वतःच घर बांधलंय बरं का. होय का? कुठं कुठं ते? मी चिपळूण तालुक्यामध्ये माझं वहाळ नावाचं गाव आहे, वहाळ म्हणून. माझं स्वतःचं घर मी बांधलेलं आहे.
आणि मागे मग ते आपण आता काय म्हणतात एक स्टाईल झाले फार्म हाऊस असं म्हणतात, मोरेस फार्म हाऊस. मग तसंच ते फार्म हाऊस आहे. म्हणजे मागे नारळी झाडं आहेत, हापूस आंब्याची झाडं आहेत, कोकमाची झाडं आहेत, कंपाऊंड आहे मस्तपैकी. बरोबर. आणि मी असं गेलो की फार एन्जॉय करतो. म्हणजे लोकांना पैसे देऊन फार्म हाऊसमध्ये जाण्यासाठी भाडे भरावं लागतं, पैसे द्यावे लागतात, पण आपलं सला हक्काचं आहे ते. मी पहिला प्रश्न आता भैया आपल्या गप्पा सुरू आहेत खरं, पण मला एक दिसतं तुझा इतका किती वर्षाचा प्रवास तरी माझा जवळजवळ मी 2000 सालापासून मी नाटकात काम करतो. बरोबर. 2000 म्हणजे आता 25 वर्ष तर मला झाले. स्ट्रगल राहिला, आजही स्ट्रगल सुरू आहे. पण तरी असं ना, आता प्रभा मोरे म्हणजे पूर्वी प्रभा असं हाक मारणारी माणसं असतील, आता प्रभाकर राव किंवा सर म्हणजे तुझ्या व्हॅनिटीमध्ये येऊन किंवा तुझ्या कंपार्टमेंटमध्ये येऊन तुला सर शॉर्ट रेडी आहे असं म्हणणारी असिस्टंट तुझ्या अवतीभोवती असतील. असं ॲटिट्यूड अजून का दिसत नाही तुझ्यात? म्हणजे नाही काय, तो माझ्या रक्तातच नाही ना. नाही, मुळात ॲटिट्यूड असायला, ॲटिट्यूड का असावा माणसाला? आपण कला क्षेत्रामध्ये काम करतो, मला अभिनय आवडतो करायला, मला डायरेक्शन आवडतं, ही माझी मी स्वतःहून ठरवलेली गोष्ट आहे. ॲटिट्यूड कुठपर्यंत असू शकतो माणसाला? जोपर्यंत तुमच्या हातात ती सत्ता आहे. ती जर सत्ता गेली तर तुम्हाला कोण विचारणार आहे? बरोबर आहे. माणसं लक्षात ठेवतात, मी आता काय वागतो, मी आता जे वागतो ते माझं सातत्य मी कायमस्वरूपी ठेवू शकतो का? हा जर कॉन्फिडन्स लोकांकडे असेल तर त्यांनी ॲटिट्यूड ठेवावं. पण काही तिरसट लोकही भेटतात ना आपल्याला. भेटतात ना, पेमेंट बुडवणारी किंवा निर्माता सुरुवातीला एक काहीतरी कमिटमेंट करतो आणि तुम्ही सेटवर जातात तेव्हा वेगळ्याच पद्धतीने त्याला दाखवावं लागतं ना त्या पद्धतीने. नाही, ते करावं लागतं. कधी कधी काय माहितीये काय, असं नाही म्हणजे ह्या गोष्टी ते करणं गरजेचं आहे. म्हणजे इतक्या वर्ष स्ट्रगल केल्यानंतर, म्हणजे इतकं वर्ष स्ट्रगल केल्यानंतर आत्ता काही गोष्टी आम्हाला मिळायला लागल्या. बरोबर आहे. म्हणजे व्हॅनिटी असेल किंवा बाबा निदान स्पॉट बाय चहा विचारायला तरी येतो. बरोबर. पूर्वी तर आम्ही आपलं तिथे जायचो आणि चहा घ्यायचो, आपणच भरून घ्यायचा. पण हरकत नाही. पण कधी कधी अशा गोष्टींना फार सामोरं जावं लागतं. म्हणजे निर्मात्यांकडनं ते पैसे न मिळणं किंवा काही ट्रीटमेंट व्यवस्थित न मिळणं. आपल्या ट्रीटमेंटची अपेक्षा काय फार नाहीये. बरोबर. आम्ही असं म्हणत नाही की आम्हाला पाणी पाजा, हे जरा पाणी दे रे, फक्त पाण्याची बाटली मिळाली आम्ही जाऊन घेईल, किंवा चहा दे रे, एवढंच. तर ना असे 63 माणसं भेटतात. म्हणजे काय, भेटत असतात तर आपण पण तसं वागतो ना, म्हणून 63 माणसं भेटतात कधी. हा माझा जशाच तसं राहावं लागतं. आपण जशाच तसं राहावं लागतं. अरेला कार्य केलं तर ह्या दुनियेमध्ये आपल्याला प्रभाकर मोरेला दाखवावं लागतो ना, प्रभाकर मोरे. पण मी तसा तेवढा आगाव नाहीये, माझ्या बाबतीत तसे फार मोठे अनुभव नाहीयेत, पण अति छोटे मोठे आहेत. पण आपण आता दुर्लक्ष करायचं तर इलाज नाही. आपण ज्या इंडस्ट्रीत काम करतो तितक्या प्रवृत्ती मिळत असतात. आता इतकी वर्ष सगळ्या प्रवास झाल्यानंतर आपण म्हणतो ना की आणि प्रभाकर मोरे, बरोबर की नाही, नाटकाच्या शेवटी त्या अनाउन्समेंट त्यातला गोडवा आणि काय म्हणूयात की ते वेगळंच वाटतं ऐकताना. तसं आणि प्रभाकर मोरे असा इतका प्रवास पूर्ण झाल्याचं प्रभाकर मोरेंना वाटतं का? आणि प्रभाकर मोरे इतका प्रवास आपला खरंच नाही. म्हणजे मी काम खूप केलंय, म्हणजे मी कमर्शियल व्यावसायिक नाटकात खूप वर्ष काम केलंय. बरीचशी नाटकं मी केलेत, नाटकातनं चांगल्या चांगल्या भूमिका करायला मिळाल्या. पण कसं आहे माहिती आहे का, आपण जरी आज लोकमान्य असलो, लोकांना जरी आवडत असलो तरी, आणि प्रभाकर मोरे किंवा आता लावतात काय होतं, आता आम्ही जे निर्माते आम्हाला नाटकामध्ये घेतात तर लोक आम्हाला ओळखतात, हास्य जत्रा फेम तर आणि प्रभाकर मोरे, की बाबा लोकांनी प्रयोग घ्यावे, प्रयोगाला यावं म्हणून. पण ती कॅपॅसिटी आपली अजून असू शकत नाही, कारण तेवढी कामं म्हणजे त्या लेवलची कामं आपण केलेली नाहीये. ती करायला हवीत. म्हणजे किंवा आणि हे लावण्यासाठी तेवढं आपल्याकडे तेवढं कॅपॅसिटीचं काम आपण करू शकतो, पण तेवढं आपल्याला काम नाही मिळालं असतं. पण आता काय, आता ह्या म्हणजे सोशल मीडियामुळे आपल्याला काही गोष्टी प्रमोशनसाठी कराव्या लागतात. आता प्रभाकर मोरे आपण जर म्हणालो तर तसं काय माझं कर्तृत्व आहे? जे इतर लोक करतात तेच आपण करतो. आम्ही म्हणालो तर नाही, आम्ही म्हणालो असं नाहीये की प्रेक्षक म्हणाले तर प्रेक्षक नाही, प्रेक्षक म्हणू शकतात, त्यांना आपण आवडतो म्हणून म्हणू शकतील ना. बरोबर. पण असं काय काम केलं की प्रभाकर मोरे म्हणावं? पण प्रभा दादा, एक लक्षात येतं, तू ज्या पद्धतीच्या हास्य जत्रेत भूमिका केल्या, म्हणजे मला कायम असं वाटतं की हास्य जत्रेचं सगळ्यात मोठं यश असं आहे की लोकलमधल्या शेवटच्या माणसापर्यंत, म्हणजे त्या लोकलमध्ये जर आपण एखाद्या कंपार्टमेंटमध्ये एका बोगीत जर 100 लोक असं गृहीत धरलं आपण किंवा 50 लोक, तर त्यातल्या ॲटलिस्ट 15, 20, 25 लोक तरी हास्य जत्रेचे क्लिप पाहत असतात. हे त्याचं सगळ्यात मोठं यश, 100%. म्हणजे शेवटच्या माणसापर्यंत पोहोचलं.
सुरुवातीला प्रभाकर मोरेंच्या भूमिका आम्ही बघितलेल्या आहेत, पण नंतर ते सातत्याने आम्हाला दिसायला लागले. बरोबर. थेट प्रश्न विचारतो, आज ज्या भूमिका आम्ही तुझ्या बघतोय त्या ट्रिमेंडस आहेत, त्यातला विनोद देखील खास आहे, पण सुरुवातीला तू ते करू शकत होता पण तुला संधी मिळाली नाही असं काही आहे की नंतर ते खुलत गेलं? हां, नंतर खुलत गेलं असं कारण सांगतो. आमचे सचिन गोस्वामी सर आहेत, सचिन मोठे सर आणि सचिन गोस्वामी सर आमचे डिरेक्टर. प्रॉब्लेम कसा आहे की तुम्हाला एक गुरु लागतो. गुरु तुम्हाला ते एखादी गोष्ट येत असते म्हणून तुम्ही ती द्या. बरोबर. मला अभिनय येतो म्हणून मी ह्या कलाक्षेत्रात आलो, पण ना त्याला आकार देण्याचं काम गुरु करतो. मी जे आता काम करतो, लोकांना प्रचंड ज्या काम आवडतात हे मला येत होतं, पण मला ते उमगत नव्हतं. कळलं ना? की डिरेक्टर काय करतो की यार ह्याच्याकडे हा ह्युमर आहे, स्टाईल आहे आणि ते त्यांना ते बारकाव्याने काढता येते आणि ते मला येत असून सुद्धा मी काढू शकलो नव्हतो. पण मी सुरुवातीला जेव्हा काम करायला लागलो ना, तेव्हा त्या गर्दीमध्ये कसं व्हायचं की ते स्किट आपलं बॉदरेशन काम करणं, पाठांतर करणं ह्याच्यात मी अडकून होतो. म्हणजे ह्या फॉर्मॅटमध्ये अगोदर मी काम केलं होतं, पण हास्य जत्राने फार लिप देताना सुरुवातीला अशी गोष्ट घडली. पण नंतर मग गोस्वामी सरांनी सांगितलं की नाही तुझ्याकडे अमुक आहे बघ गोष्ट, तुझ्याकडे इतका इनोसंटपणा आहे, तू जेवढा इज बोलशील, जेवढं सटल बोलशील, तेवढा तो विनोद प्रचंड वाढेल. आणि मग ते मला सापडत गेलं. म्हणजे आपल्याला म्हणतो ना की एखादी गोष्ट सापडली, एक हुक अशी लाईन सापडली की मग आपण त्या लाईनीवर चालतो. उदाहरणादाखल म्हणजे मी सुरुवातीला एक स्किटमध्ये असं होतं माझं की मी कोकणातला आहे आणि एका शूटिंगसाठी माझ्याकडे आर्टिस्ट आलेले असतात आणि ते मी नारळ फोडता फोडता तो रिदम मला सरांनी दाखवला. त्या रिदममध्ये मी बोलायला लागलो आणि आपसूक माझंच मला काम आवडायला लागलं त्या स्किटमध्ये आणि मी भारावून गेलो आणि सगळ्यांनी इतकं कौतुक केलं आणि ते मला सापडलं. त्याच्यानंतर मी कधीच लावून नाही झालो. हा कधीच नाही. पण असे एक 4 वाक्य बोलून दाखवायची झाली तर कसं? मी असे असंख्य आहेत वाक्य. म्हणजे आम्ही एकदम अरुण आणि मी एका स्किटमध्ये होतो, दोघे म्हातारे होतो आणि त्याचा वाढदिवस असतो. मला माहिती नसतो, मी येतो, काय रे अरण्या, काय, अरे माझा आज वाढदिवस आहे. अरे वा वा, कॉंग्रॅच्युलेशन. बोलू नको, माझ्या घरच्या लोकांना माहिती नाही आहे, ते मला सरप्राईज देणार आहेत. तर हे असं बोलता 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 काय रे मोर्या, तुझं वय किती? माझं 70. पण तसं कॅरेक्टर तू पकडलं नाही आहे. तर म्हटलं हो, काल ना रीडिंग रूम मध्ये तोच विषय झाला होता. गोस्वामी सर म्हणाले हे बघ की सर हा बघा, म्हणजे माझं वय 70 आहे पण मी काय करू? तर ते म्हणे की तू कॅरेक्टर पकड. पण मला समजा कॅरेक्टर नाही पकडलं तर माझे डायलॉग जातील. ते म्हणाले तू कॅरेक्टर पकडू नको, तू फक्त डायलॉग पकड बस. आणि मी अरुण काय करेल, अरुण जे काय पकडेल ते पकडेल. त्याला वय पण पकडू दे आणि हे पण पकडू दे. अशा काही गमती जमती फार त्या ह्याच्यातून विनोदून होतात. कधी कधी आपले कॅरेक्टर पकडता येत नाहीत, त्याच्यात इतका विनोद मस्त आणतात आणि ते इतकं लोकांना आवडतं. म्हणजे ते असं म्हणणं होतं की मी कॅरेक्टर जर पकडलं तर मला डायलॉग पकडता येणार नाही आणि मी जर डायलॉग पकडले तर मला कॅरेक्टर पकडता येणार नाही. अशा काही गोष्टी हा इनोसंट आहे. बरोबर. म्हणजे अजून एक असं एक होतं की मी तो म्हणतो कुठून कसं जायचं, असं सरळ गेलं तुम्हाला एक चक्की लागेल, चक्की लागेल, तिथं त्या चक्कीवाल्याला विचारायचं नाही का, नाही त्याची नाही माझी दुश्मनी आहे, तो काही तुला सांगणार नाही. मग थोडं पुढे जायचं नाही, असं करायचं. हे काय केलं, नाही पीठ सांडलं, चक्कीत घुसलं होतं ना. आणि पीठ कसं इनोसंट आहे, पीठ इनोसंट आहे, आपल्या स्किट सारखं कधीही पडू शकतं. हा जो विनोद त्यांनी मला शिकवला, हा विनोद आहे ना, हा त्याच पद्धतीत म्हणजे इतका सटल झाला तरच गंमत आहे. बरोबर बरोबर. ते मी शिकलो तिकडे. इज असलं आणि ते लोकांना फार आवडायला लागलं. म्हणजे समीर चौगुलेजनी माझं स्किट त्याला मी नेहमी विचारत असतो, बाकी काय कुठे एका पाण्यात, तो शिकलो मी. ते सरांनी मला ऍक्शन रिएक्शनचा खेळ आहे, फार लोकांना आवडतो. सुरुवातीला तो सुरू होतो, तो फार नॉर्मल उत्तर, नमस्कार आपण कोण, ह्याच्यातून सुरू होतो आणि कुठून कुठे जातो विषय कळत नाही. पण हे सुचत कसं जातं, काही वेळेला तू पण लिहितो किंवा तू ऍडिशन? नाही, मी हास्य जत्रेमध्ये मी लिहित नाही. मी तसं माझे कमर्शियल काही नाटकं लिहिलेत. आमच्याकडे 6 लेखक आहेत
समीर चौगुले पण लिहितो, प्रसाद लिहितो, बाकी विनायक पुरुषोत्तम आहे, ऋषी कंद्राव होत आहे. आणि सचिन मोटे सर मेन ह्याच्यामध्ये त्या कंपूमध्ये असल्यामुळे ते काही सब्जेक्ट प्रत्येक कॅरेक्टर वाईज प्रत्येकाचा आता स्टाईल कळलेली आहे, तर तसे ते मग विषय काढले जातात, त्या स्टाईलचे विषय काढले जातात. मग कुठला विषय कोणाला सूट होईल आणि फार छान रंगत कोण आणू शकतो हे आत्ता इतकं एपिसोड केल्यानंतर सगळं लक्षात आलेलं आहे. त्याच्यामुळे काय, आणि ते फार सुंदर लिहितात. पण काही वेळेला असं तुम्ही बेरिंग पकडलेलं असतं, हां, ते तुम्हीच केलेल्या विनोदाला तुम्हीच हा असायला होतं ना कधी कधी. म्हणजे खूप जणांचं असं होतं. म्हणजे अरुणचं तर जगात अख्ख्या माहिती आहे. रसिकाचं पण मध्ये एकदा दोनदा झालं होतं. मध्ये गुजराती ते वाक्य म्हणलं होतं, थोडा वेळ थांबा, हिची मालवणी लालबाग म्हणजे गुजराती पकडलेलं असतं, गुजरातीवरनं डायरेक्ट मालवणीवर जाते. अरुण कदम एकदा म्हणजे तो भैया असतो, तो बोलतो नेपाळी, आणि ते अचानक होतं तिथे काय आपण पकडतो काय असतंय ते शेवटी 15-20 मिनिटच्या स्किटमध्ये अशा गोष्टी होऊन जातात. अचानक आपण किती, आणि 2 दिवसाच्या तालमीमध्ये आपण ते काम करतो ना, त्यासाठी महिनाभर तालीम करत नाही ना. त्याच्यामुळे आपण किती जरी पकडलं असलं तरी मध्येच कुठेतरी सुटतं, आणि मग तिथं विनोद निर्माण होतो, आणि फार गंमत आहे त्याच्यामध्ये. तुला आवडणारा कॅरेक्टर कुठला असेल? मला असंख्य हास्य जत्रेमध्ये, म्हणजे मी अशी काही कॅरेक्टर्स केलेत हास्य जत्रेमध्ये. बरं, मी माझी स्टाईल पकडूनच कायम ठेवलेली आहे, माझी भाषा मी ठेवलेली आहे. मी असंख्य असे कॅरेक्टर, म्हणजे मी आमच्या मोरे फॅमिलीमधला जो मी म्हणजे दत्तूचा बाप आहे. दत्तूचा बाप म्हणजे कसं, तो अरितुरतला बाप आहे. हा परब्या तसाच आहे, असा बापाला म्हणणारा पोरगा आहे दत्तू, आणि बाप पोराबरोबर मारामारी करणारा बाप आहे. ते कॅरेक्टर करताना फार गंमत येते. त्याच्यात रसिका पण असल्यामुळे ती मालवणी, तिचं पण वेगळं आहे, माझं वेगळीकडे टाका आहे. ते कॅरेक्टर करायला मजा काय येते की इरिसाल कॅरेक्टर आहे की काय, त्यांना लाईफ म्हणजे काय जगायचं की काय स्वप्नच नाही कुठलं आहे. ते कॅरेक्टर करायला फार मजा येते, फार गंमत येते. समीर बरोबरचे मी करतो, ते कॅरेक्टर करायला मजा येते. मी विशाखा, मी आणि एक पॅडी एक स्किट केलं होतं, तर त्याच्यामध्ये मी तिचा प्रियकर असतो, तिचं लग्न झालेलं असतं पॅडी बरोबर, आणि मी येतो तिला भेटायला. तिचा पहिला प्रियकर, आणि ती वेडी होती माझ्यासाठी, पण मी असतो फ्रॉड. म्हणजे मला, मी तिला गंडवतोच थोडक्यात, पण ते कॅरेक्टर, तो लव्ह ट्रॅक की किती तुझ्यावर प्रेम करतो, ते कॅरेक्टर मला खरं आवडतं. परत मध्ये आम्ही एक स्किट केलं होतं, शालू येते, बरोबर, ओरिजिनल शालू, म्हणजे शालू, गाण्यातली शालू, चेतना भट, ती फार फिल्मी होतं ते. ते इतकं फिल्मी होतं की मी गौरवला घेऊन जातो, तो माझा भाचा असतो, पृथ्वीची मुलगी असते, तर ती लग्नासाठी म्हणून मी मागायला जातो, आणि तिचं एका मुलं प्रेम असतो, तो शालूचा भाव असतो. मग फ्लॅशबॅक मध्ये शालू येते. ते मला इतकं करायला आवडलं होतं ना कॅरेक्टर, अप्रतिम. म्हणजे इतक्या वर्ष शालू झोका दे गो मैना, ती शालू आली होती, आणि फायनली पण असं छान वाटत असेल ना, छान असा तो मोठ्या कॉलरचा शर्ट, बेल बॉटमची पॅन्ट, गॉगल, व्हिंटेज लुक मध्ये असणार. 1970 साल, पण जे कॅरेक्टर जगायचं राहून गेलं, या निमित्ताने ते सगळे करायला मिळतात. बरोबर आहे. म्हणजे तसं बऱ्याचशा वेळा अरुणचं आणि माझ्या स्किटमध्ये आम्ही त्या पद्धतीचे कॅरेक्टर करतो. कधी फिल्म प्रोड्युसर असतो आम्ही, आमच्याकडे प्रोड्युसर म्हणून लिहिलेलं असतं, ते आम्ही असतो प्रोड्युसर. त्या बेल बॉटम मधले वगैरे सगळे कॅरेक्टर करायला मिळतात. आणि स्किटमध्ये वेगवेगळे कॅरेक्टर, म्हणजे आता कधी मी भिकारी पण केलाय त्याच्यामध्ये, तो पण घातला होता की हॉटेलमध्ये पदार्थांची ऑर्डर दे, आणि ते सगळे इंग्लिश. हे पदार्थ कसे माहिती, तर सिग्नलवर आम्ही सगळे लोकांचं ऐकतो आणि आम्ही ते बोलतो, आमचं स्वतःचं काय त्या गमती फार असतात, आणि ते होत जातं यार. आमचे गुरुजी जेवढे मोठे स्ट्रॉंग आहेत ना, गोस्वामी सर मोठे सर, काय वाटेल तर मिळतं त्यांच्याकडनं, लगेच तिथल्या तिथे. पण तू सगळ्यात जास्त एन्जॉय कोणाबरोबर करतो? मी तसं मोस्टली समीर बरोबर सीट करायला मजा येते. होय ना, समीर बरोबर, वनिता खरात बरोबर, अरुण बरोबर फार गंमत येते. म्हणजे करायला सगळ्यांबरोबरच मजा येते, पण जेवढं कम्फर्टेबल आपल्याला करतात की क्विक ऍक्शन रिॲक्शनची गंमत आहे, आणि फार हुशार कलाकार आहेत. नम्रता आवटे पण ब्रिलियंट, म्हणजे त्याच्यावर काम करताना मजा येते. पृथ्वी प्रताप बरोबर काम करायला मजा येते. गिव्ह अँड टेकची मजा ज्या कलाकारावर येते ना, त्याच्यावर काम करायला मजा येते. बरोबर. आणि तसे सगळेच कलाकार आमच्याकडे सर आहेत, उत्तमच आहे. उत्तम, पण आपली केमिस्ट्री आता समीर बरोबर माझी चांगली जुळते केमिस्ट्री, वनिता खरात बरोबर चांगली जुळते, अरुण बरोबर चांगली जुळते, नम्रता बरोबर.
पृथ्वी बरोबर सुद्धा खूप सारी स्किट केले. पण हे कॅरेक्टर कधी प्रत्यक्षात भेटले तुला, जसं समीर बरोबरचं ते कॅरेक्टर आहे की काय मग कोकणात मिळतात. काय मग हा मजेत होय का? कोकणात मिळतात. कोकणात मध्ये काय माहितीये, कोकणातल्या माणसाला ना आता लोक थोडी पैशाच्या मागे आहेत, पण पूर्वी कोकणातला माणूस कधीच पैशाच्या मागे नाही. कोकणातल्या माणसाने कधी कर्ज काढून बंगले बांधलेले दिसतात का? आता अजिबात नाही. कर्जबाजारी झाला असं कधी आपण ऐकायला मिळेल नाही. काय आहे उत्पन्न, काय हापूस आंबा, भात शेती, ते फक्त पावसाळ्यामध्ये. बाकीचं उरलेला वेळ आहे त्याला काम काय आहे, चकाट्या पिटत बसणे. पण कोण आलाय काय तिकडनं जातोय, कोण रे तू, अमुक काय ते काय उगाच काय कारण नाही. म्हणजे आपण त्या चौकशा करायच्या आणि आपला तेवढा दिवस घालवायचा. आता कमी झालं ते, पूर्वी तेच होतं. काय रे कुठलं पाहुणं, तुम्हाला काय करायचं, जातील येतील ते. बरं एवढं पण आहे ना की आमची आता काकी होती, ती आता गेली, तर आमची खेड्यावरती घर आहे आणि हा एक रस्ता आहे दुसऱ्या गावात जायला, कळंबुशी म्हणून आहे. तर ह्या गावातून त्या गावात जाणार लोक उगाच ओ इकडे या, हो नाही जाता ओ इकडे या, बसा काय जाल मेली होती. पण काय कुठली तुम्ही, तर अमुक अमुक अमुक, मग पाणी बिणी देणार, गुळ देणार, भाकरी देणार, हेही पण प्रेम. तर त्या आमच्या कोकणामध्ये अशी पात्र खूप आहेत, भेटतात ते मजेशीर. हा उगाच मी इथं हवा खायला एटीएम मध्ये उगाच आणि काही विषय नसतो. काय हो म्हणजे बोलता बोलता काय हो, ते बाव नदीला पूर आला होता काल, काय समज बाव नदी आहे तिथून 50 किलोमीटर, पण बोलणार इथं. म्हणजे अशा गोष्टी ते अशी पात्र आहेत कोकणामध्ये. जगाची चिंता, जगाची चौकशी मुलांच्या ह्याच्यामध्ये आहेत ना, ती सगळी व्यक्ती निवडलेली कॅरेक्टर, नारायण तात्या काय, सगळेच वेगवेगळे कॅरेक्टर भेटतात. पण आता एवढ्या सगळे एपिसोड केल्यानंतर तू गावाकडे जातो, तुला तुझा पहिला प्रेक्षक आठवतो का? पहिला प्रेक्षक आठवतो. मुळात पहिली गोष्ट, मी ह्या फील्ड मधला माणूस नव्हतो. मी नाटक सिनेमात काम करायला लागलो इतपत. पण जेव्हा माझे वडील मिलिटरीत होते, मिलिटरीत होते आणि मी 7वी पर्यंत माझं शिक्षण मी आमच्या गावाला वहाळमध्ये मराठी शाळेमध्ये केलं. तर तिकडे काही ॲक्टिव्हिटीज आपल्या म्हणजे गॅदरिंग, आता आपण गॅदरिंग म्हणतो तसं ते नवरात्रीमध्ये किंवा आमच्याकडे तेव्हा एंटरटेनमेंट म्हणून नमन हा प्रकार आमच्याकडे खूप चालतो, आजही चालतो. नमन आजही आठवतो. हो हा तेच, हे शालू झोको दे ग मैना किंवा कारभारी, ही नमन मधली गाणी. तर ते नमन आम्ही बघायचो, रात्रभर नमन बघायचं. आणि दुसऱ्या दिवशी आम्ही सगळी ती गँग, आमची पोरं शाळेतली, मग त्या पेन्सिलनी मिशा काढायच्या आणि मग ते चाबूक बनवायचा, एक राजा एक प्रधान, गवळण कृष्ण वगैरे असं ते करायचं. आणि परत रात्री पण करायचं. जेव्हा ते आम्ही रात्री नमन सादर करायचो, त्या मिशाच लावून सगळं वगैरे, तेव्हा आई वडील बसलेला असायची आपल्या मुलांचं कौतुक बघायला. तो माझ्या आयुष्यातला पहिला प्रेक्षक. माझे वडील मला बबन म्हणायचे, बबन. माझं प्रभाकर, मला बबन म्हणून हाक मारायचे. आमचा बबन म्हणजे ना सॉलिड आहे. म्हणजे हा ना कुठले असा उभा राहिला ना की तो माणूस वाटतो, असं त्यांना फार कौतुक होतं. म्हणजे आता माझे वडील आहेत नाही आणि मी कलाक्षेत्रात येणार हे वडिलांना नाही माहिती नव्हतं. कदाचित जरी असते तर त्यांना इतका अभिमान वाटला की हा लय मोठा झाला नाही म्हणून. पण ते नेहमी म्हणायचे आमचा बबन, लोकांना सांगायचे असे कोण आले भेटायला ना, आमचा बबन आहे ना मस्त, म्हणजे त्याने धोतर नसला ना तो बरोबर तोच वाटतो, अमुकच वाटतो, असं कौतुक करायचे. म्हणून मला आयुष्यातला पहिले प्रेक्षक माझे आई वडील. आणि घरातला तुझ्या पहिला प्रेक्षक कोण, बायको, मुलगी की मुलगा? घरात बायको. कारण मी जेव्हा लग्न माझं जेव्हा ठरलं त्याला मी म्हणाल की मी नाटकात काम करतो, पण तसं काही मी प्रसिद्ध नव्हतो. आणि तिने अशी तिकडे खेडेगावात असताना तिने नाटकं वगैरे पाहिली होती, पण मला काम करताना ते पाहिलं नव्हतं. तेव्हा मी जेव्हा मुंबईत तिला घेऊन आलो तेव्हा वस्त्र नाटकात मी काम करायचो. बरोबर. तेव्हा गडकरी रंगायत तिने जेव्हा नाटक बघितलं आणि मच्छिंद्र बाबूजींबरोबर मी भारावून गेलो. ते माझा पहिला प्रेक्षक. होय ना? हो. काय रिॲक्शन होती? ती रिॲक्शन म्हणजे वहिनींची की मुंबईत थिएटरमध्ये आपला नवरा काम करतोय, आम्हालाही उत्सुकता असायची तेव्हा. बरोबर. आणि की खेडेगावात काम करणं वेगळं आणि व्यावसायिक रंगभूमीवर थिएटरमध्ये येऊन काम करणं वेगळं. तर ती भारावून गेली होती, कारण तिच्यासाठी हे फार वेगळं होतं तेव्हाचं. लाईट्स, हे ते स्टेज, तो पडदा, ऑडियन्स वगैरे हाऊसफुल, बसायला एरोमध्ये सीट वगैरे, ती भारावून गेली होती. आणि
इतके बाबूजींसारखे इतके मोठे कलावंत त्यांच्यासोबत मी काम करतो. कुठला रोल करायचा मी वस्त्रांमध्ये? धृतराष्ट्र करायचो. धृतराष्ट्र करायचो आणि ते तिनं पाहिलं, एंट्रीला लोक टाळ्या हसतायत आणि ते बघते, ती फार भारावून गेली होती. होय ना. हा हो बायकोला. पण आज तू वेगवेगळ्या भूमिका करतो. वणी बरोबर असलेलं तुझं कॅरेक्टर आहे, नाचणं आहे. नाचणं आहे. कधी कधी असा इन्फिनिटी कॉम्प्लेक्स होऊन वैदिनने कधी तुला प्रतिक्रिया दिली की काय हो तुम्ही फारच म्हणजे सुरुवातीला सांगतो एक किस्सा. लगट करता तुम्ही? नाही, मी शिरला तोच तरला नावाचं नाटक करत होतो. वस्त्रणमध्ये मी त्यानं पाहिलं होतं आणि प्रदीप पटवर्धन, सखाराम भावे आम्ही त्या नाटकात होतो. संजीव वडावकरने ते नाटक डिरेक्ट केलं होतं. त्याच्यामध्ये गडकरीच ती आली होती नाटक बघायला ठाण्याला. आणि असा एक सीन होता, आम्ही सगळे चाळीतलं लोक असतो. नारायण जाधव होते, तर वर्षा कांबळी तिचं पहिलंच नाटक होतं. तर माझा एक सीन होता, मी तिच्या असं खांद्यावर टाकतो, असं मी खांद्यावर टाकतो, असा सीन होता. सीन होता आपण ते नाटकात केलं. बायको हिरोमध्ये बसली, मी बघतोय, मी असं खांद्यावर टाकला आणि बायकोने खाली मान घातली. नाटक संपेपर्यंत तिने मान वर केली नव्हती. बर. मग म्हटलं काहीतरी हे बी नसेल. मग ते काही थोडं दिवस जरा चाललं होतं. मी म्हटलं ते नाटक आहे बरं. हे आता तिला माहिती आहे, आता पहिला की हिरोईन असते, एखादी बायको असते, हे नाटकात चालतं, तिलाही माहिती होतं. पण ते असतं ना थोडस बायको आहे तसा विचार झालं होतं, असं दोनदा झालं होतं तसं. कारण मोरेंच्या बाबतीत तसं गॉसिप काही वेळेला झालंय, तिच्या वहिनींच्या कानांपर्यंत गेलं असं काही नाही. गॉसिप असं नाही. आता त्याच्यानंतर ना ती इतकं मग म्हणजे बरीचशी नाटकं ती बघायला आली. माझे दिग्दर्शक असतील, ते कलावंत असतील, त्यांच्यातनी ती वावरल्यामुळे तिला तो एक कॉन्फिडन्स आला की हे काय असं काही नाही आहे. आपण कला म्हणून जर बघितलं तर माणसांची काय, आता आपला संबंध प्रत्येक माणसाबरोबर येतो ना ह्या फील्डमधल्या. तर काय सगळीच माणसं तशी असतात असं नाहीये. आणि तिला ते तिनं स्वीकारलं होतं आणि हे मी स्वीकारल्यामुळे तिनं स्वीकारणं गरजेचं आहे आता. पण प्रभाकर मोरे कधी कुठल्या वादात नसतात, कुठल्या चर्चेत नसतात, कुठल्या गॉसिपमध्ये नसतात. ते न्यूट्रल राहतात. आणि अशाच वेळी म्हणजे माणूस अशी भूमिका त्याच वेळी घेतो जेव्हा त्याचे स्वतःचे काही पूर्व अनुभव असतात आणि तो तावून सुलाकून भाजून निघालेला असतो. बरोबर. म्हणून तू काही म्हणजे काय म्हणूयात ना आपण की काही वेळेला तू असा थर्ड पर्सन म्हणून राहतो, काही झालं तर पडत नाहीस तू त्याच्यात. काय मी पडत नाही म्हणजे ह्या फील्डशी संबंधित, ह्या फील्डमध्ये आलो बरोबर आहे, पण त्याच्या अगोदरचे माझे अनुभव फार वाईट आहेत. म्हणजे मी जेव्हा मुंबईत आलो कपड्याचा व्यवसाय करत असताना, मी जेव्हा कपड्याच्या व्यवसायामध्ये डुबलो पण मी त्याच्यामध्ये माझा खूप लोकांनी अपमान केलाय, इन्सल्ट खूप केलाय, टॉन्ट मारलेत परिस्थितीवरून, किंवा मी बिझनेस करायला गेलो म्हणून लोकांनी माझी चेष्टा केलेली आहे. अगदी जवळच्या लोकांनी माझी खूप चेष्टा केली, अपमान केला, पण मी घाबरलो नाही कधी या गोष्टीला. आणि त्याचं मला वारंवार म्हणजे मी गावी जरी गेलो किंवा शहरामध्ये असताना माझ्या रिलेटिव्ह लोकांच्या संबंधात झालो, मी कधी कोणाच्या घरी गेलो नाही त्याच्यानंतर. तर माझा जो अपमान झालेला आहे अनेक वेळा, तो मी लक्षात ठेवतो. मी त्याच्यानंतर असं ठरलं की आपण ना दुर्लक्ष करायचं, फक्त कामाकडे फोकस करायचं. तू तटस्थ राहतो. मी माझं काम करतो. मी कधी कधी ना कसं झालं हे विचारायला पण जात नाही कधी कधी कोणाला. कारण काय आहे, प्रत्येकाची आवड निवड आहे, त्याला आवड असेल नसेल, आपण आपल्याला दुःख करून घ्यायचं नाही, आपल्याला वाईट वाटून घ्यायचं नाही. मला हे काम करायचं आहे, मी प्रयत्न करेन आणखी चांगला करण्याचा, पण त्या भानगडीत पडायचं नाही. मी तिथून तटस्थ राहिलो की कोणाच्या भानगडीत पडायचं नाही. कारण ही दुनिया अशी आहे, मी जेव्हा व्यवसाय करत होतो तेव्हा त्याच लोकांनी मला असा उचलून धरला होता आणि माझा धंदा जेव्हा बुडाला त्याच लोकांनी मला असा आपटला होता. तो अनुभव माझ्या पाठीशी तेव्हापासून आहे. तिथपासून मी ठरवलं बस आपण फक्त काम करायचं. आणि 30 लोक आणि आता 30 लोक परत, आता काय सांगावं, उद्या माझ्याकडे जर उद्या कमी काम झालं तर हीच लोक परत आपल्याला पाठवतील. त्याच्यापेक्षा आपलं लांबूनच रामराम. पण आज प्रभा दादा काय तुमचा तो रोल झाला, ते बोलतात लोक. म्हणजे फारच अनुभव, अगदी म्हणजे आता असं रिलेशन मध्ये बोलू नये आणि असं कोणाच्या वाट्याला येऊ नये. अनेक लोकांच्या आला असेल, पण इतकं तरी माणसाने करू नये. होय ना. बरं,
असं असतं ना की आपल्या गावाकडची लोक विचारतात, भाऊ विमानात बसला का? हा म्हणजे पहिल्यांदा विमानात प्रभाकर मोरे केव्हा बसले? मी तसा बसलो अगदी 10 वर्षापूर्वी गोवा, मुंबई गोवा वगैरे विमानात बसलो. पण खरं सांगू ना, मला माहिती ना मी विमानात बसीन किंवा असं मला वाटलंही नव्हतं, कळलंच नाही. आम्ही ना लहानपणी आता ते तुम्ही लोकांनी एन्जॉय केलं नाहीये, ते आम्ही केलं. आम्ही कागदाचे विमान आम्ही बनवले. पण ना शाळेमध्ये, मराठी शाळेमध्ये ना अंगण असायचं आणि विमान वरनं गेलं ना की आम्ही लहान पोरं विमान विमान बत्ती लाव, नुसता जीव तोडून आम्ही ओरडायचो. विमान कुठं वरती, बत्ती लाव, ते लाईट काय पेटायचं, बत्ती लाव, विमान विमान बत्ती. अगदी पेटली की खूप आनंद व्हायचा, असं वाटायचं. आणि वाटलं पण नव्हतं विमानामध्ये बसू. फर्स्ट टाइम विमानामध्ये मी गोवा टू मुंबई पहिलं गेलो 10-12 वर्षापूर्वी. घाबरत म्हणजे काही आर्टिस्ट होते त्यांच्या बरोबर. पण असं मी काय कॉन्फिडंट होतो की मी जसं काय अनेक वेळा फिरलोय, आपल्या सवयीचा भाग आहे. चेकिंग मध्ये त्या बॅगा वगैरे आपण बॅग गेली वगैरे, तर त्याच्यात काहीतरी कॉईन होते माझ्या बॅगेमध्ये. तर त्याने बोलले की ते काय बोलले मला काही कळे ना, मी काय बोललो नेमकं काय झालं. तर मला त्यांना काहीतरी त्या इंग्लिश मध्ये बोलत, मला काही कळे ना. म्हटलं बाजूला माझे 2 मित्र होते. म्हटलं अरे ते पैसे आहेत का रे? नाही ते मागतायत. पैसे कसले मागतायत? ते काहीतरी बोलतायत कॉईन. तो आला माझ्यावर, तर त्याच्याशी बोलला काही नाही, ते बॅगेमध्ये ते कॉईन होते ना ते सापडले होते. अशी माझी अवस्था. आणि नंतर मग बसलो आणि पहिलं तिकीट मी खूप वर्ष जपून ठेवलं होतं विमानाचं. तो फोटो अगदी तो डिलीटच करायचो नाही मी. आणि ते तिकीट खिडकीत जागा मिळाली होती. आणि झोपलोच नाही म्हणजे फार. नंतर मग खूप वेळा झाला प्रवास. पहिला ठप्पा पासपोर्ट वरती केव्हा लागला? आता म्हणजे जुलै सप्टेंबर मध्ये अमेरिकेसाठी. अमेरिकात 1 महिना मी अमेरिकेला होतो हास्य जत्रेच्या टूरवर. 14 शो होते तिकडे. फार मजा आली. अमेरिका नंतर लंडन गेलो, म्हणजे दुबईला गेलो, बऱ्याच ठिकाणी असं फिरता आलं. नंतर काय रिॲक्शन्स असतं तर येणार आहे म्हणजे आपल्याकडची लोक जेव्हा तिथं, म्हणजे फार कौतुक आहे. म्हणजे आपल्याला परदेशात लोक ओळखतात. होय ना, त्याचा आनंद आहे. होय ना. म्हणजे हास्य जत्रा इतकी घराघरात पोचले, तशी जगात पोचले. नुसता महाराष्ट्रीयन ऑडियन्स नाहीये. म्हणजे मला तिकडे बंगाली लोक सुद्धा भेटली, ती माझे फॅन होते. काय म्हणतो? आणि ते मराठीत बोलत होते. माझं सगळं त्यांना डायलॉग पार्ट, शालूचं गाणं. आणि मुळात म्हणजे जे प्रेक्षक भेटले अमेरिकेमध्ये, जेवढे आम्ही शो केले, ती लोक खूप वर्षानुवर्ष राहतात फॉरेनला. बरोबर. त्याच्यामुळे इंग्लिशमध्ये शिक्षण, सगळं बोलणं वगैरे इंग्लिश. तर त्यांची लहान मुलं हास्य जत्रेमुळे मराठी शिकले. काय म्हणतो? अशी मुलं आलेत आम्हाला भेटायला. वा. की ह्या मुलांना तसं मराठी माहिती नव्हतं. पण असं कोणी काय कॅरेक्टर वगैरे करून दाखवतात ना, माझ्याकडे आहेत ना व्हिडिओ. मध्ये माझं ते मी एका स्किट मध्ये हुस्न तेरा तोबा तोबा केलं होतं. तर ते तिकडे गॅदरिंगला करतात माझा डान्स. विकी कौशल्य तो वेगळा गेलाय, पण मी केलेला वेगळा तो तिकडे करतात. शालूचा पण डान्स करतात गॅदरिंगला लहान मुलं. हो, आणि मला पाठवतात व्हिडिओ तिकडनं. अरे वा. हो, इतकं फार आनंद वाटतो. ही मिळकत आहे आपली, ही आपल्याला खरं शाबासकी. म्हणजे असे साऊथ इंडियन आहेत, गुजराती, मारवाडी. आता मी परवा महाबळेश्वरला एकदा शूटिंग केलं होतं ना, म्हणजे मारवाडी लोक एवढी मला भेटली, एवढी लोक भेटली की ते सगळे शो बघतात हास्य जत्रा. आणि सगळं माहिती आहेत. विराज जगतापासून बनेपासून सगळी लोक माहिती आहेत, इतकं प्रेम करतात. एवढं आता फेम मिळालं तुला, मिळतंय, अजून मिळावं असं अपेक्षित आहे. आमच्या तू प्रार्थना येतेस आणि आमच्या शुभेच्छा आहेत तुला. पण तरी प्रभाकर मोरे हा तसा जगण्याच्या बाबतीत त्याची भौतिक सुख फार मर्यादित वाटतात. म्हणजे अजून हाती आयफोन का नाही, गाडी तू वॅगनारच वापरतोयस, अजून डोंबिवली सोडली नाही. नाही, काय माहितीये का, करायला काय हरकत नाही. मला यश फार उशिरा मिळालं, प्रचंड. ज्या वयात मिळायला पाहिजे होतं त्या वयात मला मिळालं नाही. तर मग काही मला लिमिटेशन आले काही गोष्टींना. म्हणजे मी आता सगळ्या गोष्टी घेऊ शकलो असतो. शेवटी मी लोन काढा, मोठी गाडी घ्या, लोन काढा, ठाण्यात या. कोण बरोबर आहे, घर जाळून कोळशाचा व्यवसाय कोण करेल ना. तर माझं असं मी सोपं केलंय माझं जगणं. माझ्या कुटुंबाला सुद्धा मी ते जगायला शिकवलंय.
आहे त्याच्यात समाधान माना. मला काय माणसाला लागतं अन्न वस्त्र निवारा, बरोबर. छान खाऊ पिऊ, अन्न वस्त्र, छान कपडे घालू, सगळं करू. ज्या गरजा आहेत त्या आपण मिळवतोच आहे. पण आता मला सांगा की 1000 स्क्वेअर फीटच्या घरासोबत राहायचंय आणि राहायला पाहिजे, पण आता ती माझी कॅपॅसिटी नाहीये. म्हणजे मी ते राहू शकतो, मग त्यासाठी मला कर्ज काढायला हवं. बरं, कर्ज काढायचं म्हणजे आपण जेव्हा नाटक सिनेमामध्ये काम करतो हे अनसिक्युअर्ड आहे. बरोबर. आज माझ्याकडे प्रचंड काम आहे, उद्या असेलच की नाही हे आज मला माहिती नाही, याची शाश्वती नाही. तर त्याच्यामुळे काय होतं, आताच सगळ्या गोष्टीचं आपण दडपण घ्यायचं आणि ते लाईफ जगायचं. त्याच्यामुळे आहे त्याच्यात फार मजा करा. ह्या लाईफस्टाईल मी स्वतःची बनवून घेतले आणि मी माझ्या कुटुंबाला पण ती सवय लागली आणि होईल की हळूहळू. आपल्याला कुठं माहिती होतं इथपर्यंत आपण येऊ. आतापर्यंत जसं आपण करिअर करत आलो आणि आता यश मिळालं, तर आणखी पुढे 10 वर्ष 15 वर्ष ह्याच्यापेक्षा चांगलं करू की. अनेक चटके बसलेत आयुष्यात. आज यशाच्या या टप्प्यावरती कोणाची प्रामुख्याने आठवण येते? जी व्यक्ती आपल्यात नाहीये, जी व्यक्ती निघून गेली, जी असायला हवी होती असं वाटतं, आणि असा कुठला क्षण आहे जो प्रभाकर मोरेंना अत्यंत भावुक करून जातो? भाऊक म्हणजे मी 2007 सालापर्यंत नोकरी केली. नोकरी करून नाटकात काम करायचं. नंतर मी नोकरी सोडल्यानंतर मला माझी मुलगी पहिली खुशी, आता ती 12वीला आहे. त्याच्यानंतर मला अजून एक मुलगी होती. हो, तुला अजून एक मुलगी होती. तेव्हा मी पूर्ण वेळ काम करायला लागलो. तेव्हा माझ्याकडे 2 नाटकं होती, घासरे रामा आणि आम्ही पाचपुते. जोरात नाटकं चालली होती आणि मी दोन्ही नाटकात हिरो होतो. बरोबर. आणि बऱ्यापैकी माझं आता हे झालं होतं, छानपैकी मी सेटलला आता आलो होतो लेवलमध्ये. आणि माझी मुलगी जन्माला आली, त्याच्यामुळे हे सगळं आणखी मला भरभराट होत निघाली होती. बरोबर 2 महिन्याची असताना तिला त्या हार्टचा काहीतरी प्रॉब्लेम झाला. मला वाटतं की ते निमोनियासारखं काहीतरी थोडंसं झालं आणि ती व्हेन काहीतरी त्याचा प्रॉब्लेम झाला. बरोबर 2 महिन्याची, म्हणजे 30 तारखेला, अजून मे महिन्यात 30 तारीख होती. केम हॉस्पिटलला मी होतो तिला घेऊन हॉस्पिटलला. ते सकाळी गेले आणि आम्ही पाचपुतेचा प्रयोग होता दुपारी. बापरे. आम्ही पाचपुते प्रयोग तर लागलेलेच होते ना. घासरामाचे प्रयोग लावले होते. घासरामाचा प्रयोग 50वा प्रयोग डिक्लेअर झाला होता. प्रशांत दामले पाहुणे म्हणून होते. तीच प्रोजेक्ट सगळी होती. म्हणजे मी म्हणजे शिखरावर निघालोय. आम्ही पाचपुते माझं कौतुक होतंय. घासरामामध्ये मी हिरो होतो. प्रशांत दामले सर माझ्या 50व्या प्रयोगाला येतात, 100व्या प्रयोगाला येत आहेत. हे सगळं पब्लिसिटी वगैरे चाललेली आहे. आणि त्या दिवशी मी जाऊन प्रयोग केला होता. त्याच्यानंतर 3ऱ्या दिवशी वडाळ्यालाच तिचं आम्ही दफन उत्तर कार्य. हां. तर 3ऱ्या दिवशी मी दूध ठेवलं होतं आणि परत शिवाजी मंदिर लावून प्रयोग केला होता. आणि आजही असं कधी कधी आठवलं की डोळ्यात पाणी येतं. आणि येणार, शेवटी स्वतःचं मूल आहे. आणि आज ती मोठी असते तर माझं बापाचं कर्तृत्व तिला बघता आलं असतं, बाकी काही नाही. आता ही आठवण कायमस्वरूपी राहील. कायमस्वरूपी. पण चला, म्हणजे आपण म्हणूयात ना की आपण फार संवेदनशील आहोत आणि अर्थात त्या आठवणींना उजाळा आपण द्यायलाच हवा, कारण त्यानिमित्ताने वर्तमानाची जाणीव देखील आपल्याला होते. चला येऊयात पुन्हा एकदा हास्य जत्रेकडे. तू म्हटलास की वेगवेगळे कॅरेक्टर तुला भेटतात. असं एखादं कॅरेक्टर की जे करताना, म्हणजे तुला सगळंच करताना मजा येते, पण आता त्यातला एखादा भाग तुला करून दाखवा असं वाटेल खास प्रेक्षकांसाठी? म्हणजे हास्याला भाग आता करून म्हणजे काय फार असं हे नाही. आता पण पाहिजे तर एखादं कॅरेक्टर करू शकतो, म्हणजे तुलाच पिटू शकतो. बाकी मजेत. नाव काय तुमचं? विशाल परदेशी. अच्छा. मला ना माझं विचारलं ना. नाही, काय नाव आपलं? मी अलेक्झांडर. मी काय विचारलं होतं तुम्हाला, मला नाव विचारा म्हणून. मग काय गावाला वगैरे गेला होता की नाही? हा, गेलो होतो नाशिकला. नाशिकला गेला होता. अच्छा अच्छा. देशासाठी काय केलं? देशासाठी हा काय प्रश्न झाला? म्हणजे तुम्हाला माहिती भारत माझा देश आहे. त्या देशासाठी काय केलं नाही? करतोच ना आपण. काय केलं ते सांगा. हे जे काम करतो देशासाठीच करतो. काय हे देशासाठी थोडी असू शकतं का? तुम्ही देशासाठी काहीच केलेलं नाही आतापर्यंत. देशासाठी काहीच केलं नाही. ओके. ग्लोबल वॉर्मिंग तुमच्यामुळे झालेलं आहे माहिती आहे. ग्लोबल वॉर्मिंग माझ्यामुळे. म्हणजे काय, सगळी झाडं नष्ट केली तुम्ही सगळी. मी काय झाडं कापत बसलो? म्हणजे काय, तुम्हाला आता काय, म्हणजे झाडं नष्ट केल्यामुळे आपल्याकडे आपल्या ह्याच्यामध्ये एवढं प्रदूषण वाढलेलं आहे माहिती आहे ना. मग उगाच म्हटलं का झाडं जगवा, झाडं लावा, कशासाठी म्हटलेलं आहे? हो गपरे. हो गपरे. खाली काय बघताय इकडे? खाली काय बघताय इकडे? खाली कुठे बघितलं? हे काय इथं बघताय तुम्ही? मी तुझ्याकडे बघतो. हे काय देवी काय सोन्याची कुऱ्हाड देणार आहे? बाबा ही सोन्याची कुऱ्हाड पडली तुम्हाला देणार आहे? अरे काय यार, कमाल आहे बाबा.
असं उलट सुलट मी समीर इतक्या रिॲक्शन देऊ शकत नाही, पण माझ्या परीने मला जेवढं जमलं तेवढं मी तेवढं केलं. दिलेलं आहे. वा, पण वा. मजेशीर आहे. मला आता कळालं की तुम्ही किती एन्जॉय करत असाल. आणि समीरच्या ताकदीने नंतर म्हणतो ना, मस्त रे, हा, बस तू गप रे, बोलू नको रे. मजेशीर असायचं. खूप खूप प्रवास. आता खूप छान वाटलं खरं तुझ्याशी गप्पा मारून. पण आता इतकं काही आहे तुझ्याकडे सांगण्यासारखं खरं, आणि जे या निमित्ताने जाणून घेऊन मला असं वाटतं सगळ्या प्रेक्षकांना कळालंय. पण अशाच पद्धतीने वेगवेगळ्या भूमिकांमधून आम्हाला भेटत राहा, आनंद देत राहा. आणि तुझ्यात जे सकारात्मक आहे ते आमच्यातही झिरपू दे. मग कसं असतं, माणूस म्हणून बऱ्याच वेळेस एखाद्या गोष्टीवर मात करण्याकरता कोणाची तरी प्रेरणा लागते. आणि तुझ्याकडनं ती रेखी जी आहे ती प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या टीव्हीच्या माध्यमातून प्रेक्षकांना मिळत असते. पण जाता जाता काही एखादं गाणं आता जस्ट बऱ्यापैकी कोकणामधल्या नमनमध्ये गाणं बरंचसं व्हायरल जात आहे. परवा स्किटमध्ये म्हटलं होतं, पती परदेशाला जाणार नाही हो मी राहणार, पती परदेशाला जाणार नाही हो मी राहणार, सासू माझी करील जाच नाही हो मी राहणार, पती परदेशाला जाणार नाही हो मी राहणार. आता परवाच एक स्किटमध्ये, आणि आमच्याकडे त्या नमनमधल्या बऱ्याचशा संस्कृती ह्या नमनच्या गाण्यातून बऱ्याचशा माझ्या तोडून येतात. त्याच्यानंतर अजून एक, पोरी लगीन कधी करणार गो, प्रेम आहे तुझ्यावरी, घे बापाचा विचार गो, प्रेम आहे तुझ्यावरी. फार येतं असं आम्ही पाहिलंय, पोरी कधी लगीन करणार गो, प्रेम आहे तुझ्यावरी. ते मध्येच तुम्ही सगळे सुरू. चला, खूप आनंद मिळाला ह्या सगळ्या गप्पा मारून प्रभाकर. आणि अशाच पद्धतीने भेटत राहा. आमचे प्रभाकर राव, द प्रभाकर मोरे, आणि आमचे प्रभात दादा. धन्यवाद या छानशा गप्पांबद्दल. थँक्यू खूप खूप धन्यवाद. तुम्ही मला इथं बोलवलं आणि फार छान बरं वाटलं. आणि मी सतत नेहमी सांगत होतो, माझा मित्र विशाल माझा खास जिवलग मित्र आहे आणि इतकं माझ्यावर भरभरून प्रेम करतो. आणि विशाल, खूप खूप धन्यवाद तुला. भरभरून प्रेम करण्यासारखा तू आहेस. होय महाराजा, होय महाराजा. काय समजली हो, काय समजली हो. चला, इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.